नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील चिमुकलीला अखेर न्याय. नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. फास्ट ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल. नसरापूर प्रकरणामध्ये 55 दिवसामध्ये निकाल. पीडित कुटुंबियांना निकालावेळी कोर्टामध्ये अश्रू अनावर. नसरापूर प्रकरणातील कोर्टाच्या निकालानंतर ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च. 55 दिवसामध्ये नराधमाला फाशीची शिक्षा सुनावल्याबद्दल ग्रामस्थांची आभार रॅली. फाशीची अंमलबजावणी झाल्यावरच माझं खरं समाधान होईल. नसरापूर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची कोर्टाच्या निकालानंतर प्रतिक्रिया. रामाला हवी तीच शिक्षा आरोपीला मिळाली. न्यायव्यवस्थेवर विश्वास. पीडितेच्या आईची प्रतिक्रिया. नसरापूर निकालाप्रकरणी मुख्यमंत्र्यांचं सभागृहामध्ये निवेदन. कोर्टाचे मनापासून आभार. विक्रमी वेळेमध्ये खटला चालला. नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं. फडणवीसांचं वक्तव्य तर तपास यंत्रणांचंही फडणवीसांकडून कौतुक. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. अशा प्रवृत्तींना ठेचण्यासाठी फाशीची आवश्यकता होती. कोर्टासह पोलिसांचे आभार. उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. सर्वात जलद गतीने निकाल लागलेला हा पहिलाच खटला. न्यायालयाच्या निर्णयाचं मनापासून स्वागत. नसरापूर प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. भीमराव कांबळेला पुण्यामध्ये भर चौकामध्ये फाशी द्या. खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. तर अशा शिक्षेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. फाशीची शिक्षा फक्त निकाल नाही तर राज्यातील विकृत मानसिकता असलेल्या माणसांना हा इशारा. नसरापूर प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. फडणवीस पंतप्रधानपदी बसत असतील तर आमचा पाठिंबा. महाराष्ट्राचा माणूस पंतप्रधानपदी जात असेल तर सोबत शिवसेना का नसावी. उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य. शहासेना सुपारी घेऊन काम करते. फडणवीसांना संपवण्यासाठी शिंदेना सुपारी दिली. उद्धव ठाकरेंच्या शिंदेच्या शिवसेनेवर टीका. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याबद्दल फार काळजी करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मी माझ्या वडिलांचा फोटो वापरून 9 खासदार निवडून आणले. शिंदेची शिवसेना म्हणजे बिनबापाचा पक्ष. उद्धव ठाकरेंची टीका. यांच्या वडिलांचा पत्ता नाही आणि मुलाला मंत्री करायचंय. उद्धव ठाकरेंची शिंदे पितापुत्रांवर टीका. तर एकनाथ शिंदे वरळीमध्ये दारोदारी फिरल्यानं तुमचं शेमडं पोरगं आमदार झालं. श्रीकांत शिंदेंवरील टीकेनंतर नरेश मस्केंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार. उद्धव ठाकरेंची फुटीर. खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या मतदारसंघामध्ये सभा. उद्धव ठाकरेंकडून भाऊसाहेब वागचौरेंचा खाऊसाहेब असा उल्लेख. जवळची माणसं का सोडून जात आहेत याचा ठाकरेंनी अभ्यास केला पाहिजे. काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलेली सेना एकनाथ शिंदेंनी वाचवली. योगेश कदमांचा ठाकरेंवर निशाणा. अर्थखातं आपल्याकडे नसल्यानं विकास कामं रखडली नाहीत. लवकरच अर्थखातं आपल्याकडे येईल. बारामतीमध्ये जय पवारांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवारांचं आंदोलन स्थगित. मंत्री गिरीश महाजनांसोबत चर्चा केल्यानंतर निर्णय. विनाअट शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू होतं आंदोलन. रोहित पवारांनी विधानसभेमध्ये येऊन प्रश्न मांडावा. विधान अधिवेशनामध्ये यायचं नाही आणि दुसरीकडे आंदोलन करायचं. गिरीश महाजनांची टीका. फक्त प्रसिद्धीसाठी उपोषण करू नका. तुम्ही आमदार आहात. सरकारला जाब विचारू शकता अशी प्रतिक्रिया. टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेसनं दादा भुसेंना काळे झेंडे दाखवले. विधान भवनाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. आंदोलन करणारे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. टीईटी पेपर फुटी प्रकरणी विरोधक सभागृहामध्ये आक्रमक. पेपरफुटीचे घोटाळे सरकार पुरस्कृत आहेत का. विजय वडेट्टीवारांचा सवाल. पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी. टीईटी फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीने घेतली जाईल. फेरपरीक्षेसाठी कोणतेही शुल्क घेतलं जाणार नाही. भुसेंची घोषणा. तर मकुका अंतर्गत कारवाई होईल. त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक बदलासाठी हालचाली सुरू. भुसेंची सभागृहात माहिती. टीईटी पेपरफुटी प्रकरणी एसआयटी पथक दिल्ली, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये रवाना. मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपींचा शोध सुरू. आतापर्यंत 3 अटक. शेतकरी कर्जमाफी फसवणूक. शेतकऱ्यांचा 7/12 कोराकोरी. फक्त मतं मागायला घोषणा होती. विधानसभेत विजय वडेट्टीवारांची टीका. कर्जमाफीच्या शासन निर्णयामध्ये काही दुरुस्ती गरजेची. शासन निर्णयातील दुरुस्ती होण्यासाठी वेळ लागेल. निर्णयामध्ये दुरुस्ती झाल्या तर अधिक शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफी जाऊ शकेल. बच्चू कडूंचं वक्तव्य. पीक विम्यासाठी 30 जूनच्या ऐवजी 15 जुलैपर्यंत मुदतवाढ द्या. भाजपा आमदार मनीषा चौधरी यांची विधानसभेत मागणी. तर पीक विम्यासाठी शेतकऱ्यांकडे कमी कालावधी असल्यानं मुदतवाढीची मागणी. शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती. राज्यपालांच्या सहीचं कारण देत भरणेंची विधानसभेत माहिती.
कर्जमाफी इतिहासामध्ये कायम लक्षात राहावी यासाठी अटी रद्द करा. पुरवणी मागणीवरील चर्चेदरम्यान जयंत पाटलांची मागणी. तर 1,53,037 कोटी प्रत्यक्षात खर्चच केले नाही तर पुरवण्या मागण्या कशाला आणता, जयंत पाटलांचा सवाल. विरोधी पक्षाच्या बाकावर 4 जण उपस्थित होते. माणसं नसलेल्या बाकाशी बोलू का? विधानसभेतल्या सत्ताधाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून आव्हाडांची टीका. विधानसभेमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडताना सुनील प्रभू आक्रमक. केवळ आमदार खासदार फोडून सरकार चालत नाही, सुनील प्रभूंचा सरकारवर निशाणा. खासदार ओमराजे निंबाळकर आणि तानाजी सावंतांची फडणवीसांसोबत चर्चा. अॅडव्होकेट निलेश देशमुखही वर्षा बंगल्यावर. चौघांमध्ये तासभर वर्षा बंगल्यावर बैठक. विकास कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. निलेश देशमुखांनी गावातील विकास कामांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. चरणगाव ते अंबाशी आणि चरणगाव ते सायवाणी रस्त्यासाठी 10 कोटी रुपयाची निधीची मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची देशमुख यांची माहिती. उपसभापतीपदासाठी निवडणूक जाहीर. 1 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता होणार निवडणूक. 30 जून दुपारी 12 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ, तर दुपारी 1 वाजेपर्यंत होणार छाननी. याआधी पालिकेमध्ये सत्तेमध्ये असणाऱ्यांनी कधीच मुंबईच्या विकासाचा विचार केला नाही. त्यांना मुंबईचा विकास कधी करायचाच नव्हता, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य. लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन चौधरीला 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये मावळ कोर्टामध्ये सुनावणी. दरम्यान केतनसोबतचा मुक्काम टाळता यावा म्हणून सियानं हत्येचा कट रचल्याची माहिती. नाशिकच्या बागलाणमध्ये मटण खाऊन दही खाल्ल्यानंतर महिलेचा मृत्यू. दही खाल्ल्यानंतर दाम्पत्याची प्रकृती बिघडली. पती शांताराम ह्याळीस यांच्यावर उपचार सुरू. पायकळ्यामधील विषारी गोळ्या वाटपाचं प्रकरण. आरोपी फय्याज प्रेमचीला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी. 14,900 विषारी गोळ्या आरोपीकडून जप्त, वकिलांची माहिती. नोकरीच्या आमिषानं बीडमधील तरुण गोल्डन ट्रायंगलच्या जाळ्यामध्ये. भारतामधील 800सह महाराष्ट्रामधील 25 तरुण म्यानमार थायलंड सीमेवर ओलीस. मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश. बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाला नवं वळण. विलास घुलेचा मित्र उमेश मानेकडून अत्याचार करण्यात आल्याची एका महिलेची तक्रार. रमेश घुलेनं धमकावल्यानं पोलिसात तक्रार न केल्याचाही दावा. विलास घुले हत्या प्रकरण खूप अवघड आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे, मनोज जरांगेंची मागणी. कोल्हापुरात गोकुळच्या निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक सक्रिय. अरुण नरकेही महादेवराव महाडिकांसोबत भाजपच्या मेळाव्यात. अरुण नरकेंचा महायुतीसोबत राहण्याचा निर्णय. विधानभवनाला 26 जूनला धमकीचा बनावट ईमेल आला होता. तपासणी केल्यानंतर मेल बोगस आयडीवरून आल्याचं समोर. विधानभवनाला बॉम्ब उडून लावण्याचा धमकीचा ईमेल. अण्णा हजारेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पुन्हा पत्र. माहिती अधिकार कायद्यामधील बेकायदेशीर तरतुदी रद्द करण्याची पत्रातून मागणी. अन्यथा 5 जुलैपासून उपोषण करणार असल्याचा पत्रामध्ये उल्लेख. पद्मश्री रघुवीर खेडकर यांचा पद्मश्री परत करण्याचा इशारा. पहिल्या समरसत्ता लोककला कार्यक्रमाला सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार आले नसल्यानं नाराजी व्यक्त. 1 महिन्यामध्ये मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी समस्या जाणून घेण्यासाठी वेळ दिला नाही तर पुरस्कार परत करणार. चाळीसगावमध्ये पोलीस उपनिरीक्षकानं महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. शिंदेच्या शिवसेनेचे माजी खासदार उन्मेष पाटलांचा आरोप. पोलीस उपनिरीक्षकावर कारवाईची मागणी. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यामधल्या निवासस्थानी चोरीचा प्रयत्न. घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांचा घरामध्ये प्रवेश. सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. राज्याला एल निनोचा परिणाम भोगावा लागेल. सरकारनं नियोजनाची जबाबदारी नीट निभावली नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रेल्वेनं पाणी आणावं लागेल अशी परिस्थिती. नाना पटोलेंचा निशाणा. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर यवतमाळमधील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे. यवतमाळ तालुका प्रमुखासह 15 जणांनी राजीनामे दिले. राजीनामा दिलेले 15 पदाधिकारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. 10वीच्या विद्यार्थ्यांना त्रिभाषा सूत्रातून तात्पुरती सूट. सीबीएसई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. शाळांमध्ये पायाभूत सुविधा आणि भाषा शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुभा. 30 जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा, अन्यथा कारवाई होणार. 1 जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 जुलैला. आरोपी जयराम साठेच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूने युक्तिवाद. सरकारी पक्षाचा जयराम साठेच्या जामीन अर्जाला विरोध. IPS विश्वास नांगरे पाटलांनी नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. विश्वास नांगरे पाटलांनी नागपूरची सूत्र हाती घेतली. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा शुभारंभ. फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी शुभारंभ सोहळा.
संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि विठुनामाच्या जयघोषामध्ये पालखीचं प्रस्थान. त्र्यंबकेश्वरमधून महादेव पालखीचेही प्रस्ताव. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामधील रथाच्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला. यंदा आळंदीमधील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैलजोडींना विविध टप्प्यांमध्ये रथ ओढण्याचा मान. शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज वाशिमच्या रिसोड शहरामध्ये दाखल होणार. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरामध्ये जय्यत तयारी. यंदा महाप्रसादासाठी तब्बल 40,000 लाडू तयार करण्यात आले. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेमध्ये भंगाराचा विषय गाजला. पालिका अधिकाऱ्यांनी काढलेल्या भंगाराच्या निविदा वादाच्या भोवऱ्यात. ई निविदा न करता टेंडर दिल्यानं नगरसेवक संतापले. छत्रपती संभाजीनगरमधील लाखेगाव महिला मारहाण प्रकरण 7व्या आरोपीला लवकरच अटक करणार असल्याची पोलिसांची माहिती. आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली. बीडच्या माजलगावमधील तालखेड परिसरामध्ये 33 वर्षीय तरुणाची हत्या. धारदार शस्त्रानं वार करून विकास वाघमोडे या तरुणाची हत्या. कल्याण पश्चिमेतील एनआरसी कंपनीच्या थकबाकी मालमत्ता कर वसुलीवरून गोंधळ. नगरसेवक राहुल कोट आक्रमक. एडीएमसीच्या महासभेमध्ये अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे ठाकरेंच्या नगरसेवकांचा सभागृहामध्ये ठिय्या. जळगावच्या जामनेरमध्ये 40 वर्ष महिलेवर सामूहिक अत्याचार. देऊळगाव कापूसवाडी रोडवरील जंगलामध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार. 2 तरुणांनी महिलेवर अत्याचार केल्याची पोलिसांची माहिती. 14 आरोपींना अटक करण्यात आली. माजी मंत्री संदीप नाईकांचा बेलापूर विधानसभेमध्ये जनता दरबार. भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात गणेश नाईकांनी जनता दरबार घेतला. पंढरपुरात उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या विरोधात आंदोलन. शिंदेंमुळे फडणवीसांच्या अडचणी. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध. टीटी पेपर फुटीवरून ठाण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन. वारंवार होणाऱ्या पेपर फुटीवरून विद्यार्थ्यांचा सरकारच्या विरोधात एल्गार. टीटी पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये मनविसेचं आंदोलन. पुण्याच्या राज्य परीक्षा परिषदेच्या कार्यालयामध्ये मनविसेचा ठिय्या. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी. बुलढाण्याच्या देऊळगावमध्ये जलजीवन मिशनची 5 कोटींची नळ योजना 5 वर्ष उलटूनही अपूर्णच. ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे गावकरी संतप्त. ग्रामस्थांनी थेट पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईलनं आंदोलन केलं. लातूरच्या हरंगुळ खुर्द गावामधला मुख्य रस्त्याची दुरवस्था. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तरुणांचं अर्धनग्न आंदोलन. काम पूर्ण करण्याची आंदोलकांची मागणी. गोंदियाच्या तिरोडा इथे काँग्रेसचे 1 दिवसीय धरणं आंदोलन. शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि बेरोजगारांच्या समस्या घेऊन आंदोलन. यवतमाळमध्ये टीटी पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ युवा काँग्रेसचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. टीटी पेपर फुटीमधील सर्व दोषींवर कठोर कारवाई करावी. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. युवा काँग्रेसची मागणी. चांदवड तालुक्यामधल्या वडाळी भोई इथे एसटी बस थांबा देण्याच्या मागणीसाठी गावकरी आक्रमक. मुंबई आग्रा महामार्गावरील वडाळी भोई इथे रास्ता रोको आंदोलन. वडाळी भोईसह 22 गावातील नागरिकांची एसटी बस न थांबल्यानं गैरसोय. बीडच्या अनेक भागामध्ये दमदार पावसाला सुरुवात. दमदार पाऊस झाल्यामुळे पेरणीला सुरुवात तर काही भागात पावसाची प्रतीक्षा. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. दमदार पावसामुळे खोळंबलेल्या पेरणीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांना दिलासा. पहिल्याच पावसामध्ये पुर्णा इथल्या तहसील कार्यालयाच्या छताला गळती. कार्यालयामध्ये पाणी साचत असल्यानं लाखो रुपयांचं फर्निचर खराब होण्याची शक्यता. भंडाऱ्यामध्ये वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू. बेटाळ शिवारामधली घटना. शेतामध्ये खरीप हंगामाचं काम करत असताना शेतकऱ्याचा मृत्यू. भंडाऱ्यामध्ये वीज पडून आतापर्यंत 5 शेतकऱ्यांचा मृत्यू. अंबरनाथमधील लोकनगरी परिसरामध्ये रिक्षावर मोठं झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये रिक्षामध्ये बसलेला एक वयोवृद्ध प्रवासी जखमी. धुळे जिल्ह्यामधल्या प्रकल्पांमध्ये अवघा 31% पाणीसाठा. मध्यम प्रकल्पांमध्ये 35% तर लघु प्रकल्पांमध्ये अवघा 23% जलसाठा शिल्लक. इगतपुरी तालुक्यामधल्या धरणांनी तळ गाठला. 11 प्रकल्पांमध्ये केवळ 20%पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक. गेल्या वर्षी आज पाणीसाठा तब्बल 38% इतका होता. जळगावातील मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटनांवरून भाजपचे नगरसेवक अरविंद देशमुखांचा संताप. पालिकेच्या कारभारावर देशमुख संतापले. शेरोशायरी करत पालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सुनावलं. दानचोरी प्रकरणानंतर राम मंदिर ट्रस्टची 6 जुलैला बैठक. नवीन 3 सदस्यांना राम मंदिर ट्रस्टवर घेतले जाण्याची शक्यता. चंपतराय आणि अनिल मिश्रा यांना ट्रस्टमधून काढून या 3 सदस्यांना प्रवेश मिळण्याची शक्यता. नाशिकच्या येवल्यामध्ये जमिनीच्या वादातून 2 सख्या भावांमध्ये राडा. जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीमध्ये अर्जुन चव्हाण या तरुणाचा मृत्यू. पोलिसांनी 4 तासामध्ये 11 आरोपींना ताब्यात घेतलं.
अमरावतीमध्ये बनावट पत्राद्वारे 51 लाखांची शेती परस्पर विकली. धर्मादायसह आयुक्तांच्या बनावट पत्राद्वारे मंडळाची शेती विकली. विद्या संपादन मंडळ संस्थेच्या अध्यक्षांसह दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल. धुळे सुरत महामार्गावर साखळीजवळ सुरपान गाव फाट्याजवळ कार कॅरियरला आग. चेन्नईहून गुजरातकडे निघालेल्या ट्रान्सपोर्ट वाहनाला आग. कंटेनरमध्ये 5 लक्झरी इलेक्ट्रिक कार होत्या. आई वडिलांचा छत्र हरपलेल्या मुलींचं ग्रामपंचायतीनं घरकुलही रद्द केलं. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधला प्रकार. घरकुल मिळवण्यासाठी निराधार मुलींचं आमरण उपोषण. वाशिममध्ये कृषी मित्र भरती आणि विनापरवाना क्रॉप बूस्टर खत वितरण प्रकरण उघडकीस. बोगस कृषी मित्र परीक्षार्थींना पोटॅशियम ह्युमेट वाटप केल्याचं आढळलं. कृषी विभागाकडून 10 टक्के नमुने जप्त. उंदरांचा प्रादुर्भाव. मुदतबाह्य अन्न आणि अस्वच्छ स्वयंपाकघर आढळलं. महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनानं मुंबईतल्या 6 उपाहारगृहांचे परवाने निलंबित केले. मुंबईचा पाणीपुरवठा विस्कळीत न होण्यासाठी उपाययोजना. भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये विद्युत उपकेंद्राच्या ठिकाणी पॉवर ट्रान्सफॉर्मर उभारले जाणार. भविष्यामध्ये एखाद्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला तरी पाणीपुरवठा ठप्प होणार नाही.